अवतार मेहरबाबा समाधी ट्रस्टच्या सुमारे 80 ते 85 कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांना पगारवाढ मिळावी यासाठी नगरच्या वाड्या पार्क येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर या कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केलंय। हायटेक संलग्न लाल बावटा जनरल कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट सुनील टोकेकर आणि संघटनेचे अध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले। या ठिकाणी अवतार मेहरबाबा ट्रस्टचा जे कर्मचारी आहेत या युनियनचे आम्ही 26ला या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत। आज 28 तारीख आहे, तिसरा दिवस आहे। अनेक जणांनी पाठिंबा दिलेला आहे आम्हाला आणि आमची जी मागणी आहे पगारवाढी ती अगदी रास्त आहे आणि ती सर्वांना आम्ही समजून दिलेली आहे। जी आमची मागणी होती ती आम्ही 3 टप्प्यात घ्यायला सुद्धा या ठिकाणी त्यांना सहकार्य म्हणून तयारी दर्शवलेली आहे। पण त्याप्रमाणे या ट्रस्टचे जे चेअरमन आहेत, या ट्रस्टचे चेअरमन अजिबात कोणाचा फोन उचलत नाही। या ठिकाणी वेगवेगळे कलेक्टर असतील, त्यानंतर मोठमोठाले या ठिकाणी कार्यकर्ते असतील, पुढारी असतील, यांनी त्यांना फोन केला पण ते काही फोन उचलत नाही। या ठिकाणी बाकीचे ट्रस्टी फोन उचलतात, पण हे जर चेअरमन या ठिकाणी जर फोन उचलत नसेल या ठिकाणी त्यांना कामगाराबद्दल काहीही दया माया नाही असं आम्हाला वाटतं। आणि म्हणून आम्ही सांगतो की आज हे जर आंदोलन तुम्ही मिटवलं नाही तर आता सतीश पवार जे आहेत युनिट अध्यक्ष जे यांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे त्यांनी। त्यामुळे असा इशारासुद्धा जे त्यांनी दिलेला आहे म्हणून कुठंतरी दुःखापोटी दिलेला आहे आणि या कर्मचाऱ्यांचं जे काही मागण्या आहेत त्याच्यासाठी दिलेल्या आहेत। त्याच्यामुळं या ट्रस्टनी ताबडतोब 2 वाजेपर्यंत आमचं जे काही म्हणणं आहे त्याच्यासाठी जी काही तुम्ही आम्ही मागणी केलेली आहे ती पूर्तता करावी, अन्यथा आमचे कामगार चिडलेले आहेत। कामगार काय करतील ते सांगता येत नाही, त्याची जबाबदारी ही सर्व ट्रस्टवर आहे। अवतार मेहरबाबा ट्रस्टच्या 80 ते 85 कामगारांना आपली पगारवाढ हवी आहे, तसंच त्यांचे इतर प्रश्नही मार्गी लागावेत यासाठी हे उपोषण करण्यात आले। या संदर्भात कामगार आयुक्तांबरोबर तडजोड बैठक झाली होती, मात्र त्यात निष्कर्ष न निघाल्यामुळं आज या कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केलंय। अजूनही ट्रस्टचे चेअरमन किंवा संचालकांनी पगारवाढी संदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही, त्यामुळे संघटनेचे अध्यक्ष सतीश पवार यांनी आत्मदहनाचा इशारा दिला असून दुपारपर्यंत जर मेहरबाबा ट्रस्टच्या संचालकांनी कोणताही निर्णय घेतला नाही तर आपण आत्मदहन करण्यावर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलंय। कालची जी बैठक झाली कामगारांच्या पुढं ती समाधानकारक नाही झाली, त्याच्यामुळं आम्ही आत्मदहनाचा इशारा काल दिलेला आहे। कोतवाली पोलीस स्टेशनला जाऊन आमचं जर काही झालं नाही तर आम्ही आत्मदहन करणार आहे, जाहीर आहे। ट्रस्टनी याच्यात काहीतरी मोठेपणा घेऊन कुठंतरी चेअरमन साहेबांनी इथं येऊन आम्हाला आजच्या आज जर निर्णय नाही दिला तर आमचा आत्मदहनाचा इशारा आहे। अवतार मेहरबाबा ट्रस्टमध्ये एक कर्मचारी असून आज आम्ही 3 दिवस झालं इथं उपोषणासाठी बसलेलो आहोत। आम्ही महिला सर्व आमचे घरातले घरच्यांचा काही विचार न करता आम्ही इथं उपोषणास बसलेलो आहे। आमची अजूनपर्यंत काही दखल घेतली गेलेली नाही। आता आमच्या कामगारांमध्ये बऱ्याचशा लोकांना BP शुगर वगैरे त्याचा त्रास आहे, तरी पण ते लोक एकजुटीने इथं थांबलेले आहेत, कारण त्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या अवतार मेहरबाबा ट्रस्टने आमचा ह्या गोष्टीचा विचार करून लवकरात लवकर निर्णय द्यावा ही आमची सगळ्यांना विनंती आहे। ट्रस्टला विनंती आहे लवकरात लवकर आमच्या हालत समजून त्यांनी आमच्यावर दया करावं आणि आम्हाला पगारवाढ मिळवून द्यावी। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, अहमदनगर।